बोगस दिव्यांग सर्टिफिकेट प्रकरणाचं रॅकेट, त्यातलं गौड बंगाल, सरकारी बाबूंची मिलीभगत असण्याची शक्यता, भ्रष्टाचारानं पोखरलेली यंत्रणा, बेरोजगारांवर होणारा अन्याय, लायक उमेदवारांवर आलेली गदा, सरकारची भूमिका या अनेक विषयांवर बोलण्यासाठी झिरो आवर मध्ये उपस्थित आहेत दिव्यांगांसाठी नेहमी आवाज बुलंद करणारे आमदार बच्चू कडू। बच्चू भाऊ, एबीपी माझाच्या झिरो आवर मध्ये आपलं स्वागत आहे। आपण सातत्यानं दिव्यांगांसाठी आवाज बुलंद करत आलाय, मात्र अशा पद्धतीचा सावळा गोंधळ हा कसा चालू शकला इतकी वर्ष? मला असं वाटतं ही माहिती आम्हीच मागितली। पूजा खेडेकर नंतर आमचे महेश बडे आणि हे आम्ही एका सगळ्यांना व्हायरल केलं का असे बनावट प्रमाणपत्र वापरून जे काही सर्व्हिस करत असेल त्यांची नावे द्या, आणि ते आमच्या वेबसाईटवर हे सगळे नावे आले जे तुमच्याकडे प्राप्त झाली। आता ते महेश बडेंनी आम्ही हे सगळे नावं आता आमच्याकडे जमा झाले। माझ्याकडे तर काही त्यांच्या नातेवाईक, भाऊ असेल, बहीण असेल, यांनी सुद्धा आम्हाला ती माहिती दिली का माझा सक्का भाऊ आहे, तो कर्णबधीर दाखवतो पण तो कर्णबधीर नाही आहे। असे आमच्याकडे 450 नावं आलेले आहे। त्याचं पत्र रिस्तर आपण दिव्यांग आयुक्ताला दिलं, MPSC बोर्डाला पण दिलं, तिकडे मुख्य सचिवाला पण दिलेलं आहे। त्यांना आम्ही 15 दिवसाची वेळ दिलेला आहे। 15 दिवसात झालं नाही तर मग आम्हाला दिव्यांग आयुक्तावर कारवाई करावं लागेल, त्याच्यावर आंदोलन करावं लागेल, आणि या संदर्भात जे लोक आहेत त्यांना फौजदारी गुन्हे दाखल करणे, ज्यांना प्रमाणपत्र दिलं त्याच्यावरही गुन्हे दाखल करणे, याच्यासाठी आम्ही मागणी धरून ठेवली होती। पण मंत्रालयातल्या सचिवांनी ते फेटाळून लावली। मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं होतं का जशी जात पडताळणी प्रमाणपत्र आहे तसं अपंग पडताळणी प्रमाणपत्र असलं पाहिजे। म्हणजे सर्व्हिसवर जर लागायचं असेल तर निवळ प्रमाणपत्रावर लागता येणार नाही, जात पडताळणी प्रमाणपत्रासारखं अपंग पडताळणी प्रमाणपत्र त्यांना मिळवून घ्यावं आणि तरच तो सर्व्हिसवर लागू शकेल। म्हणजे याच्यातलं जे बनावट आहे ते निघून जाईल। पुढची भूमिका नक्की कशी असणार आहे ह्या संपूर्ण प्रकरणावर, हे तर आपण आत्ता त्या यादीबद्दल बोललात, मात्र पुढे काय करणार आहात? पण आता निवेदन दिलेले आहे, या संदर्भात जे जे बनावट असेल त्याची चाचपणी करावी आणि चाचपणी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, ज्यांनी दिलं त्यांच्यावर पण कारवाई करावी, आणि ते जर झाले नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीनं प्रहार स्टाईल करू। बच्चू भाऊ, जो दिव्यांग नाही त्याला दिव्यांग सर्टिफिकेट मिळतं, एकटी पूजा खेडकर नाही तर आज 450च्या घरातली ही यादी आहे, हे सगळं कसं होऊ शकतं? असं कसं मिळू शकतं? नाही, एवढं सोपं नाही आहे, पण सगळ्या हॉस्पिटलला दलाल लागलेले आहे। काही श्रीमंत डॉक्टर सुद्धा अशा प्रकारचं काम करत असेल तर हे दुर्दैवच आहे। ज्यांना हजार लाख रुपये महिना भेटतं त्यांना बनावट प्रमाणपत्र द्यावं, याच्यातला मुख्य रोल तर त्या डॉक्टरचाच आहे। बाहेर दलाल बसले असतात आणि या देशामध्ये दलाल्यांचंच राज्य आहे, त्याच्यातलाच हा दिव्यांगातला प्रकार आहे। साधा आता तुम्ही जर पाहिलं का जे ई-रिक्षा वाटप केली ती 1.25 लाखाची नाही 3.5 लाख घेतले, आणि 3.5 लाख तर घेतले, ते रिक्षा चालूही शकत नाही, पडतो ते मधात। हे जे दलालखोरी आहे ना याला घालवलं पाहिजे, आणि याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम आहे। आता डॉक्टरमध्ये त्या प्रमाणपत्राला 3 अधिकाऱ्यांच्या सह्या असतं, सिव्हिल सर्जनची सही असतं, म्हणजे हे डोळे बंद करून काम करतं की काय माहित नाही। तुम्हाला 1.5 लाख रुपये महिना द्यायचा आणि तुम्हीच हरामखोरी करायची। मला तर वाटतं यांना खरं तर फाशीच्या शिक्षापर्यंत नेलं पाहिजे, कारण अशा लोकांचा कोठा यांनी कमी केला का ज्यांना चालता येत नाही, बोलता येत नाही, दिसत नाही, अशा लोकांवर अतिशय दुःखी आणि ज्यांचं अतिशय वेदनादायी जीवन आहे अशा लोकांवर डल्ला मारणाऱ्या लोकांना, त्या हरामखोरांना मला वाटतं कुठेही सोडू नये, त्या फाशीच्या शिक्षापर्यंत ते व्यवस्था त्याची झाली पाहिजे।
बच्चूभाऊ, तुम्हाला या बनावट सर्टिफिकेटचं हे जे एकंदरीतच पूर्ण रॅकेट आहे महाराष्ट्रात, त्यात कोणी असा मुख्य सूत्रधार आहे असं काही लक्षात आलंय का? नाही, त्या जिल्ह्यातले ते काही याचं रॅकेट म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते डॉक्टर लोक, तिथले दलाल, हे सगळे तिथले कर्मचारी, हे सगळे त्याच्यात इन्व्हॉल्व आहे. ते काही राज्यभर नाही, त्या जिल्ह्यापुरतं बरोबर रॅकेट आहे ते करतात. बच्चूभाऊ, या बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांची जी काही देवाणघेवाण होते ते आपण बघितलं. वेदांतनं पण त्या एजंटशी संपर्क साधला होता. ही किती खोलवर गेली आहे आपल्या सिस्टीममध्ये? मला असं वाटतं का, हे खोलवर म्हटल्यापेक्षा मी मगाही सांगितलं का त्या जिल्ह्यातलं तेवढ्यापुरतं ते मर्यादित विषय आहे, लक्षात घ्या. आणि मग वरच्या वरिष्ठ, आमचा आरोग्य सचिव काय करतं, आमचे मंत्री काय करतं, ह्या सगळ्या गोष्टीवर का लक्ष दिलं जात नाही? वारंवार ह्या गोष्टी आम्ही सगळ्या मीटिंगमध्ये घेतल्या. मी दिव्यांग मंत्रालयाच्या विभागाच्या अभियानाचा अध्यक्ष आहे. त्या गोष्टी आम्ही आणून दिल्या, कारवाई करायला तयारच नाही. बच्चूभाऊ, शेवटचा प्रश्न, भविष्यात असे प्रकार होऊ नये यासाठी आज काही करता येऊ शकेल का, की हाताबाहेर गेली आहे परिस्थिती? जात पडताळणी प्रमाणपत्राच्या धर्तीवर अपंग पडताळणी प्रमाणपत्र ठेवलं पाहिजे आणि मग त्याच्यावर ब्रेक लागू शकतं आणि कायद्यात सजेचं जे प्रावधान आहे ते वाढवलं पाहिजे. बच्चूभाऊ, आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. खरं तर मगाशी आपण आजच्या आपल्या विषयावर, आजच्या आपण विचारलेल्या प्रश्नावरच्या प्रतिक्रिया बघणार होतो, मात्र काही टेक्निकल अडचणीमुळे आपण त्या बघू शकलो नाही. परत एकदा आपल्या मीडिया सेंटरला जाऊया, आजचा आपला प्रश्न परत पाहूया. राज्यात पूजा खेडकर प्रमाणे 400 पेक्षा जास्त जणांकडे बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांची शक्यता. माझाचं स्टिंग ऑपरेशन. सरकारी नोकरीत आणखी बोगस कर्मचारी असतील का, यावर काय म्हणाले आहे नेटकरी, बघूया. पहिली प्रतिक्रिया एक्स वरून पंकज कुमार. वाशिम जिल्ह्यातील काही गावांमध्ये तर संपूर्ण गावाकडेच अपंगत्व प्रमाणपत्र आहेत. खूप मोठी माहिती. एक्स वरूनच आकाश जावळे. तलाठी भरतीमध्ये खूप मोठा घोटाळा झालेला आहे. बरेच विद्यार्थी दिव्यांग बोगस प्रमाणपत्र काढून लागलेत. पुढची प्रतिक्रिया ही आहे परत एक्स वरूनच विकास सोनूने यांची. दिव्यांग प्रमाणपत्रांमुळे सर्वात जास्त बोगस प्रकल्पग्रस्त, अंशकालीन आणि खेळाडू प्रवर्गातील उमेदवार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक्स वरूनच मंगेश पाटील चिंचोलकर. सरकारने पुढाकार घेऊन प्रत्येक विभागाची चौकशी करावी, मग बघा. यूट्यूब वरून मोहन निकम. तगडी रक्कम घेऊन अशी कायदेशीर सर्टिफिकेट्स देणारे, पैशासाठी इमान गहाण ठेवणारे जर मोठमोठ्या पदावर काम करीत असतील तर हे होणारच आहे. आता खरं तर या संपूर्ण प्रकरणावर महाराष्ट्रानं काय कौल दिलेला आहे तो बघण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न. राज्यात पूजा खेडकर प्रमाणे 400 पेक्षा जास्त जणांकडे बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांची शक्यता. माझाचं स्टिंग. सरकारी नोकरीत आणखी बोगस कर्मचारी असतील का? एकूण 38,000 मतं युट्यूबवर. 97% होय म्हटलंय, 3% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं. 85% होय म्हटलंय, 15% नाही. फेसबुकवर एकूण 2,500 मतं. %97 परत एकदा होय म्हणणारे, 3% नाही.
एक्सचा कौल, एकूण 2000 मतं एक्सवर. परत एकदा 97% होय म्हणतात, 3% नाही. पूजा खेडकर प्रकरणानं दाखवून दिले की भ्रष्टाचार हा किती खोलवर रुजलाय. खूप समजावून सांगण्याची ही गरज नाही की हे एकट्या दुकट्याचे काम नाही. जेव्हा एक पूर्ण साखळी तयार होते, सिस्टीम मध्ये ती रुजते, तेव्हा पूजा खेडकर शक्य होते. आपल्या व्यवस्थेलाच भ्रष्टाचाराची कीड लागली आणि त्याचेच दर्शन घडले जानेवारी 2023 मध्ये ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलनं जाहीर केलेल्या यादीत. जगातील 180 देशांमध्ये सर्वात भ्रष्ट कोण आणि भ्रष्टाचारात कुठल्या देशाचा कितवा क्रमांक आहे त्याची ही यादी. तर भारत भ्रष्टाचाराच्या या यादीत 93व्या नंबरवर आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या देशात सर्वात कमी भ्रष्टाचार, तर 180व्या क्रमांकावर असलेल्या देशात सर्वाधिक भ्रष्टाचाराची नोंद आहे. त्याच यादीत भारत 93व्या स्थानावर आला आहे. तर 2022 साली भारत 85व्या स्थानावर होता. म्हणजे अगदी एका वर्षात भारतात भ्रष्टाचार वाढलाय. आशियातील भूतान सोडला तर इतर सगळेच देश भ्रष्टाचाराच्या यादीत अव्वल आहेत. पूजा खेडकर प्रकरणात कठोर कारवाई झाली तर ते समाजासमोर मोठं उदाहरण ठरेल. पण जोपर्यंत पूजा खेडकरला जोपासणारी संपूर्ण साखळी नष्ट होत नाही, असे खोटे कागदपत्र तयार करण्याची मानसिकता नष्ट होत नाही, दुसऱ्याच्या हक्काचे आरक्षण खाण्याची वृत्ती संपत नाही, तोपर्यंत आम्ही आज तुमच्या समोर ठेवला तो पूजा खेडकर पॅटर्न सुरूच राहील. 0 आवरमध्ये तुर्तास वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण ब्रेक नंतर बातमी मवियाच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्या संदर्भात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.